नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरमधील मुक्ताई साखर कारखाना होणार बंद. मुक्ताई साखर कारखान्याच्या ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली. साखर कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांना पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी चिया पिकाकडे वळू लागले आहेत. पानांवर केस असलेल्या या पिकाला वन्य प्राण्यांचा धोका नसतो. राज्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यता. राज्यात महत्त्वाच्या धरणांनी तळ गाठलं. गेल्या वर्षीपेक्षा 25% साठा कमी. उत्पादनात घट झाल्यानंतरही कापसाच्या दरात कमालीची घसरण. शेतकरी संकटात. केलेला खर्चही निघेना. अनुदान देण्याची मागणी. पावसाच्या खंडाने पत घसरली. हिवाळी मिरची आली जोमात. भाव मात्र कोमात. शासनाने हमी भाव देण्यासह आर्थिक मदत करण्याची मागणी. शेतकरी राजा हवालदिल. 2023 मधील नुकसान भरपाईसाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. मार्च ते ऑक्टोबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानी संदर्भात 2,75,30,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. हा मंजूर झालेला निधी नागपूर विभागासाठी वितरित केला जाणार आहे आणि या नागपूर विभागामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या 3 जिल्ह्याचा समावेश असणार आहे. लवकरच हा निधी 3 जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाईल. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.